हंपीच्या हजारराम मंदिरात आपण आहोत. पूर्ण मंदिरात रामायणातले सगळे प्रसंग शिल्पाकृती कोरण्यात आलेले आहेत. त्यातला एक प्रसंग आपण आता बघतोय. इथे श्रावण बाळ दाखवलाय. दोन कावड केलेली आहे, त्याच्यात आई वडील बसलेले आहेत आणि तो तीर्थयात्रेसाठी चालला होता. आणि तुम्ही बघा, हे शिल्प इथे संपल्यानंतर त्याची सुरुवात तिथे होती आणि हे झाड अर्ध तिथेही दाखवलेलं आहे. आणि असं दाखवलं की तो पाणी भरतोय. पाणी भरत असताना दशरथ राजा त्याला कुठला तरी प्राणी असं वाटलं म्हणून त्याने तिकडून बाण सोडला. पुढची इमेज जर आपण बघितली तर परत त्यात दिसेल की इकडे अगेन बघा, खाली सेकंड शिल्पामध्ये झाड अर्ध आहे, तिकडच्या शिल्पामध्ये उरलेलं झाड दाखवलेलं आहे. त्या दशरथ राजांना तिथं कळलेलं आहे की श्रावण बाळाला आपण चुकून बाण मारलेला आहे. तिथे बाण पण त्यांच्या छातीमध्ये, श्रवण कुमारांच्या छातीमध्ये घुसलेला आपल्याला दिसतोय. त्याच्या एकाच दगडात आहे पण त्याच्यात अर्धा भाग केलेला आहे. वरती बघितलं तर दशरथ राजा आई वडिलांची माफी मागण्यासाठी गेलेला आहे की माझ्याकडून हा अपराध घडलेला आहे. आणि अगदी शेवटचा छोटासा दगड आहे, तो जर आपण बघायला गेलो तर तिथे आई वडील दिसत नाहीये. तिथे फक्त दशरथ राजा एकटा दिसतोय आणि झाड आहे. याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं, असं अपेक्षित असेल की आपल्या मुलाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी प्राण सोडले, त्यामुळं ते शिल्पात ते नाहीये असं.